नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण ॲप्लिक वर्क शिकणार आहोत, तसंच कलरिंग पण त्याच्यासोबत करणार आहोत। मी इथे देवीचा फेस घेतलेला आहे आणि इथे खाली मी हा काळा कापड टाकलेला आहे। ह्याच्यावर आपण देवीची केस ह्या काळ्या कापडाने दाखवणार आहोत आणि ह्या पिवळ्या कापडावर तिचा फेस येणार आहे आणि हे दोन्ही कापड कट झाल्यावर खालच्या पांढऱ्या कापडावर देवीचा मुकुट येणार आहे आणि तो मुकुट आपण कलर करणार आहोत। तर मी इथे पिवळ्या कापडावर मी इथे देवीचा चेहरा ड्रॉ करून घेतलेला आहे अर्धा, आणि बाकीचं नंतर ॲप्लिक वर्क झाल्यानंतर आपण बाकीचं नंतर ड्रॉ करणार आहोत। आता हे ठेवताना ह्या वरच्या भागावर इथे केस असणार आहेत आणि हा खालचा फेस, त्याच्यामुळे मी हे ठेवतानाच असं ठेवणार आहे। खाली काळं कापड ठेवलेलं आहे आणि ही जी रेष आहे ती बरोबर त्या काळ्या कापडाची इथे येईल, तसंच ह्या बाजूने पण तसंच येईल असं मी ठेवतेय। म्हणजे आपण ॲप्लिक वर्क केल्यानंतर आधी ह्या कापडाला स्टिच टाकणार आहोत, हे कट करून घेणार आहे, नंतर बॅक कापडाला स्टिच टाकणार आहोत आणि नंतर बॅक कट करणार आहोत। एका वेळेसच दोन्ही कापड आपण इथे लावतोय आणि हे लावण्यासाठी मी ह्या बॉल पिन्सचा उपयोग करते। आणि हे लावताना असं पूर्ण टाईट करून लावायचे, सळ नाही राहिलं पाहिजे आणि कापड लूज पण नाही राहिलं पाहिजे। तुम्ही पाहू शकता मी इथे सगळीकडे बॉल पिना लावून हे सिक्युअर करून घेतलेला आहे आणि आता आपण त्याच्यावर जरीच्या थ्रेडनी चेन स्टिच टाकणार आहोत। ही जी बॉर्डर आहे ह्या सगळ्या बॉर्डरला आपण इथे गोल्डन जरीच्या थ्रेडनी आपण चेन स्टिच टाकणार आहोत। डबल चेन स्टिच टाकायची आहे। इथे हा नेकचा भाग आहे आणि हा फेस दोन्ही आपल्याला पिवळ्या कलरमध्ये दाखवायचे आहे, त्यामुळे मी पिवळं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि खूप मोठी चेन नाही टाकायची आहे आपल्याला, बारीक बारीकच टाकायची आहे जेणेकरून ते छान दिसेल। आणि डबल इतक्यासाठी टाकायची कारण की आपण नंतर साईडचं कापड जेव्हा कट करू तेव्हा ते चेनमधनं निघावं नाही, तेवढ्यासाठी आपण डबल चेन टाकायची आहे। इथे पाहू शकता मी ह्या पिवळ्या कापडावर देवीच्या फेसला साईडला किनारीला चेन टाकून घेतलेली डबल चेन। आता आपण हे फॅब्रिक कट करणार आहोत, आपण फक्त पिवळं फॅब्रिक कट करतोय। जिथं जमेल तेवढं किनारीपासून ते कट करून घ्यायचं आहे। इथे खाली काळं फॅब्रिक आहे ते कट नाही करायचं आहे, फक्त वरचं पिवळंच आपण कट करणार आहे। काळं तसंच ठेवलं आणि मी वरचं फक्त पिवळं कट करते। मी पूर्ण फॅब्रिक कट करून घेतलेला आहे। आता हा जो वरचा काळा भाग आहे इथे आपण डोक्याची आउटलाईन करून घेणार आहे। एक तर ती हाताने तुम्ही करून घ्या किंवा मग खाली कार्बन ठेवा, वरती तुमचं जे प्रिंट असेल ते ठेवा आणि मग ती आउटलाईन आखून घ्या, कसंही तुम्ही केलं तरी चालेल। तुम्ही इथे पाहू शकता मी इथे प्रिंट ठेवलेली आहे, खाली कार्बन टाकलेला आहे पिवळा, आणि आता मी ती आउटलाईन आखून घेते जी ब्लॅक हेअरसाठी आहे ती। काळं कापड कट केल्यानंतर आपण हे जे बाकीचं राहिलेलं ड्रॉ करून घेणार आहे। आउटलाईन मी काढून घेतलेली आहे। आता ह्याच्यावरही आपण चेन स्टिच टाकणार आहे। मी पूर्ण चेन टाकून घेतलेली आहे आणि आता पुन्हा आपण हे फॅब्रिक कट करायचं, जसं पिवळं कट केलं होतं सेम तसंच आपण हे फॅब्रिक कट करायचं। जितक्या फिनिशिंगने कट करता येईल तेवढं कट करा। आणि जर थोडंसं आता इथे जसं हे पिवळं फॅब्रिक दिसतंय तर तुम्ही इथे मणी वगैरे लावून ते कवर करू शकता, त्यात काही इश्यू होत नाही, ते चांगलंच दिसतं। पूर्ण फॅब्रिक कट करून घेतलेला आहे। आपण राहिलेली जी डिझाइन आहे ती ट्रेस करून घ्यायची आहे। जो डोक्यावरचा मुकुट होता तो ट्रेस करायचा आहे। हा तुम्ही पाहू शकता, हा वरचा मुकुट आहे आणि हे खालचं
कान आणि गळ्याच्या खालचा भाग आहे। आता हा सगळा आपण ट्रेस करणार आहे। आता ट्रेस करण्यासाठी पुन्हा ह्याच्या खाली कार्बन ठेवायचं आहे आणि आपण जी ही स्टिच केलेला आहे त्याला ही मॅच करून घ्यायचं आहे बरोबर प्रॉपर, आणि पुन्हा मग ही बाकीची डिझाइन ट्रेस करून घ्यायची। मी इथे फेसला काही प्रमाणात पेंटिंग करून घेतलेलं आहे आणि आता राहिलेलं पेंटिंग करते। पेंटिंग करण्यासाठी आपण इथे फेविक्रिलचे फॅब्रिक कलर्स यूज करतोय, ज्याच्यावर फॅब्रिक कलर असं लिहिलेलं असतं ते यूज करते मी। चला तर मग सुरू करूयात। फॅब्रिक कलर्स यूज करताना त्याच्यामध्ये पाणी मिक्स नाही करायचं, ते डायरेक्ट यूज करायचे असतात। जर तुम्ही फॅब्रिक कलर आणून ठेवलेले असेल आणि समजा ते खूप थिक झाले तर त्याच्यामध्ये मीडियम म्हणून एक मिळतं, मीडियम 1 म्हणून ते यूज करायचं। ते टाकून तुम्ही कलर पातळ करू शकता जर खूप घट्ट असेल तर, पण पाणी आउटलाइनला गोल्डन देणार आहे। मी इथे काही आरी वर्क नाही करत आहे, किंवा चेन किंवा तुम्ही मग कट पाईप किंवा मनी तुम्ही असं काही लावू शकता, पण मी इथे गोल्डन आउटलाइनच करणार आहे कलरनी। जशी मी इथे केली आहे तशी सेम मी आउटलाइन ह्या बाजूला पण करून घेणार आहे। अशा पद्धतीने आपलं ॲप्लिक वर्क करून आणि त्याच्यावर पेंटिंग करून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आपण ॲप्लिक वर्क करताना इथे पिवळा आणि इथे काळा कलरचं फॅब्रिक यूज केलं होतं आणि बाकी सगळीकडे आपण पेंटिंग केलेली आहे। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।